लातूर महानगरपालिकेच्या 18 प्रभागातील 70 उमेदवारांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे। प्रचाराच्या तोफा थंडावल्याच्या नंतर आज ही मतदान प्रक्रिया जी आहे ती शांततेमध्ये पार पडत आहे। आपण जर पाहिलं तर या बूथवर आपण आहोत। या बूथवरची स्थिती जर पाहिलं तर नागरिक जे आहेत मोठ्या संख्येने जे आहेत मतदान करण्यासाठी जे आहे ते मतदान केंद्रावरती दाखल होत आहे। जवळपास शहरातल्या 375 मतदान केंद्रावरून आजचं हे मतदान होणार आहे आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे या सर्व मतदान करताना जे आहेत आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रचाराच्या तोफा थंडावल्याच्या नंतर शहरामध्ये काही अंशी जे आहे ते तणावाचं वातावरण सुद्धा निर्माण झाल्याचं पाहायला मिळत होतं। मात्र त्यानंतर प्रशासनाकडनं जे आहेत या कायदा आणि सुव्यवस्थेचा सर्व प्रश्न निर्माण झाल्याच्या नंतर प्रशासनाकडनं जोरदार तयारी करण्यात आली होती आणि आता हे मतदान जे आहे ते पूर्णपणे शांततेमध्ये जे आहे ते पार पडताना आपल्याला दिसत आहे। जवळपास एकूण प्रशासनातले 1850 कर्मचारी जे आहेत या मतदान प्रक्रियेसाठी राबवण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर 375 जे आहेत ते पोलीस कर्मचारी सुद्धा या मतदानासाठी जे आहे ते तैनात करण्यात आलेले आहेत आणि नागरिकांचा जो आहे तो उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो या मतदान करताना जो आहे तो पाहायला मिळत आहे। एकूण ही सर्व जर परिस्थिती जर पाहिली तर यामध्ये जे आहे ते या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जे आहे ते मतदान करण्यासाठी उत्सुक असताना पाहायला मिळत आहे। प्रशासनाकडून सुद्धा या मतदानासाठी जोरदार तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी सुद्धा प्रयत्न करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सुद्धा प्रशासनाकडनं पूर्ण तयारी जी आहे ती करण्यात आली अशी पावलं जी आहेत ते उचलण्यात आलेली आहे। त्याचबरोबर कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी सुद्धा दक्षता जी आहे ती घेण्यात आलेली आहे। जवळपास शहरातल्या 375 मतदान केंद्रावरून आज हे मतदान होणार आहे आणि 70 उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते या मतदान पेटीमध्ये जे आहे ते आज कैद होणार आहेत। कॅमेरामॅन संदीप गवळीसह सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर।